नमस्कार. हस्तिनापूर राज्यातून युधिष्ठिरासाठी वेगळं राज्य निर्माण करून दिलंय आणि ते इंद्रप्रस्थ. खांडव वन जाळल्यानंतर सुंदर अशा इंद्रप्रस्थाची स्थापना झाली आहे आणि त्या इंद्रप्रस्थाची स्थापना झाल्यावर युधिष्ठिर त्याचा राजा झालाय. या युधिष्ठिराने आपला राजसूय यज्ञ करायचं ठरवलंय आणि या राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान भगवान श्रीकृष्णाला दिला गेलाय. भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा केली जाते आहे हे सहन न झालेला शिशुपाल रागारागात तिथे येतो आणि शिशुपालाचे 100 अपराध तिथेच भरतात. या दरबारातच शिशुपालाचं मुंडकं सुदर्शन चक्राने उडवलं जातं आणि तो दरबार राजसूय यज्ञाचा हा दरबार, त्या मंगल कार्याचा हा दरबार रक्तांकित होऊन जातो. पण एका चुकीच्या माणसाची, वाईट वागणाऱ्या, खलप्रवृत्तीच्या, दुष्ट प्रवृत्तीच्या वृत्तीचा मृत्यू तिथे झालेला असल्यामुळं त्याविषयी कुणाच्या मनामध्ये विषाद असण्याचं कारणच नसतं. अग्रपूजेचा मान कृष्णाला, मार्गदर्शनाचा मान कृष्णाला. पण एक प्रसंग असा येतो की ज्या प्रसंगात, जे वैशंपायन सांगतायत, महाभारतातली कथा आहे, वैशंपायन सांगतायत, या अग्रपूजेचा मान कृष्णाला दिला असला तरी सुद्धा धर्माच्या बाबत मार्गदर्शन करण्याचा मान मात्र पितामह भीष्मांनाच मिळतो. आणि पितामह भीष्मांच्याकडून धर्माचं मार्गदर्शन करून घ्यायला युधिष्ठिर तिथे जातो. हा तिथे गेलेला युधिष्ठिर, वैशंपायन सांगतात, वैशंपायन उवाच असं म्हणून तो श्लोक आहे. तो काय, तो ऐका. श्री वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिर पितामह भीष्मांच्याकडं पुन्हा जातोय. पुनरपी येऊन असं म्हणतात, कारण तो सगळ्यानंतर तिथे गेलाय, पुन्हा एकदा गेलाय. आणि तो विचारतो, पितामह सर्व धर्म आणि आत्मशुद्धीकारक सर्व यज्ञ दानादी श्रवण करून झाल्यावर तो त्यांच्याकडे जाऊन त्यांना काय म्हणतोय. युधिष्ठिर उवाच असं म्हणून पुन्हा 2 श्लोक आहेत, ते तुम्ही ऐका. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तकं कमर्चन्त प्राप्नुयुर्मानवा शुभं को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. याचा अर्थ काय होतो? या लोकात एकमात्र आराध्य दैवत कोणते आहे, तसेच एकमात्र ध्येयभूत परायण कोणते आहे? कोणाची बरे स्तुती आणि अर्चना केली असता मानव कल्याण पावतात? तुमच्या मते सर्व धर्मात परमधर्म कोणता आहे आणि कशाचा जप केला असता जीव भवबंधनातून तुटतो? कशाचा जप केला असता जीव भवबंधनातून तुटतो? श्रेयस काय आहे, प्रेयस काय आहे, कुणाची भक्ती करावी, कुणाची स्तुती करावी, बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको, हे जे आत्ता सांगून ठेवलंय तो युधिष्ठिर पितामहांना विचारतोय. पितामहांनाच का विचारतोय? पितामहांनाच का विचारतोय? कृष्ण होता ना, अर्जुनाला तर भलं मोठं मार्गदर्शन युद्धभूमीवर केलं होतं. मग कृष्णाने आत्ता युधिष्ठिराला मार्गदर्शन करायचं सोडून पितामहांना का विचारलं? भारतीय संस्कृतीचं सौंदर्य कुठे आहे ना, ते इथं आहे, ते इथं आहे. पितामह भीष्म एक उत्तम कर्मयोगी होते. उत्तम कर्मयोगी. असा कर्मयोगी होणे नाही. विचार करा, आपल्या पित्याला दुसरा विवाह करावा वाटतो आहे. आपल्या पित्याला दुसरा विवाह करावा वाटतो आहे. एका स्त्रीच्या प्रेमात पडलाय पिता. पित्यासाठी त्या स्त्रीला तू माझ्या पित्यासोबत विवाहबद्ध हो आणि माझी आई हो असं सांगायला हा तरुण जातो. देवव्रत, गंगापुत्र, तो जातो. ती स्त्री होकार तर कळवतेय, पण काही अडचणी समोर ठेवतेय. ती म्हणाली, मी लग्न तर करेन, पण
महाराज शंतनूला माझ्यापासून अपत्य झाली तर त्यांना काय मिळेल? काहीच नाही. राजा, तर तू ज्येष्ठ पुत्र आहे म्हणून होशील. मग देवव्रत तिला खात्री देतो की मी हे राज्य कधीच स्वीकारणार नाही. तुझ्या होणाऱ्या ज्येष्ठ पुत्रालाच ते राज्य दिलं जाईल याची खात्री, वचन, शब्द मी तुला देतो. स्त्री मोठी हट्टी आहे हो. तिला पुढचेही धोके दिसतात आणि मग ती विचारते, आत्ताचं ठीक आहे, तुझं लग्न होईल, माझ्या पोरांचं लग्न होईल, तुझं लवकर होईल, मला पोरं होणार कधी, त्यांचं लग्न होणार कधी, तर माझ्या पोराला जे राज्य मिळालंय तोपर्यंत तू सांभाळशील आणि मग तुझी पोरं होतील ते सांभाळतील. तुम्हाला एवढंच ना, माझ्या पित्याला आनंद मिळायचा आहे म्हणून मी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा, ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करतो. राज्य घेणार नाही, ब्रह्मचारी राहीन. बाई त्याच्या पुढची आहे हो. ती म्हणते ते ठीक आहे, पण पराक्रमी तू आहेस, माझी पोरं पराक्रमी असतील याची काय खात्री? तेव्हा ते म्हणतात एवढंच ना, आयुष्यभर हस्तिनापूरच्या सिंहासनाशी निष्ठावान राहून त्याच्या रक्षणाकरता काम करीन. मला इच्छा मरण आलंय, जोपर्यंत हस्तिनापूर सुरक्षित हातात गेलंय असं वाटणार नाही तोपर्यंत मरणार नाही. मग तर झालं. आयुष्याचं सगळंच हिरावून घेतलं हो त्या माणसाकडून, सगळं. अशा वेळी लग्न नाही, राज्यपाठ नाही, राज्यकारभार नाही, कोणतीही सुख नाहीत, हे सगळं आपल्या हातून गेलंय म्हटल्यावर कोणताही साधा माणूस संन्यास घेऊन वानप्रस्थाला निघाला असता, बसला असता कुठेतरी आराधना करत, तपश्चर्या करत. पण त्यांनी ते केलं नाही. ते भक्त होते, इच्छा मरणी होते, शरपंजरी पडल्यावर सुद्धा मेले नाहीत. एवढं सगळं असतं म्हणजे इच्छा नको, आता हे जगणंच नको, मरून जायचंय असा विचार केला असता तरी मरण आलं असतं. नको आता हे सगळं राजवैभव नकोच, आपण जंगलात जाऊन तपश्चर्या करू, करता आलं असतं, नाही केलं. त्यांनी आपल्या भावाला सहकार्य केलं, भावाच्या पुत्राला सहकार्य केलं, नातवाच्या वयाच्या पोरांना सहकार्य केलं आणि शेवटी देह ठेवला. युधिष्ठिराच्या हातामध्ये हस्तिनापूर गेलंय आणि एका सुरक्षित हातात गेलंय हे जाणीव झाल्यावर देह ठेवला. आयुष्यभर निश्चित कर्म करत आलेले आहेत. आपला धर्म काय आहे हे त्यांना चांगलं ठाऊक आहे, हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. म्हणून थेट भगवंताला विचारण्यापेक्षा ज्यांनी आपल्या आयुष्यात अडचणी येऊन सुद्धा कर्म करत राहिल्या त्या कर्मयोग्याला जाऊन विचारायचं आहे. काय विचारायचं आहे? कोणाची स्तुती करावी, कोणाची आराधना करावी, असा कोण एकमेव आहे ज्याला आपण स्तुती केली आणि आपलं कल्याण होईल. नुसती स्तुती करायची, कोणाची करायची नाही आहे. स्तुती कोणाची करावी? जो आपलं कल्याण करील. उगत नाही माणसं आमचे नेते, आमचं हे असं म्हणत फिरतात. स्तुती त्याची करावी ज्याचं कल्याण होईल. तुमच्या मते तो विचारतोय, असा कोणता परमधर्म आहे ज्या धर्माचा पालन केलं असता, अथवा असा कोणता मंत्र आहे ज्याच्या स्मरणाने जीव भवबंधनातून मुक्त होतो? यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात, म्हणून मंगलाचरण आधी बघितलंय. तो विचारतोय असा कोणता मंत्र आहे, असा कोणता आहे जो जन्म संसार बंधनात आपल्याला बाजूला काढतो, असा मंत्र सांगावा. आणि मग पितामह भीष्म बोलू लागतात, सांगू लागतात. ते काय आहे हे उद्यापासून आपण विष्णू सहस्त्रनामाच्या सुरुवात करूया. 3 भाग वचन दिल्याप्रमाणे झालेत. पुढच्या 30 भागात विष्णू सहस्त्रनामाचा प्रारंभ आपण करणार आहोत. त्यात विष्णूच्या सहस्त्रनामांचा आनंद आपण घेणार आहोत. नमस्कार.